राजकारणात नाराजी नाट्य काही नवं नाही, पण जेव्हा एकाच पक्षातले दोन नेते एकमेकांवर नाराज होतात तेव्हा मात्र चर्चा जोरात होत असते। तशीच चर्चा आजही झाली धनंजय मुंडे आणि अजित पवारांची। चहापानाच्या कार्यक्रमात अजित पवारांनी धनंजय मुंडेंना इग्नोर केल्याचं दिसलं। या दुराव्याच्या चर्चेसह मुंडेंच्या राजीनाम्याच्या चर्चाही जोरदार रंगू लागल्यात। याचा आढावा घेणारा हा स्पेशल रिपोर्ट पाहूया। हा व्हिडिओ नीट बघा। अजितदादांच्या नजरेसमोर अगदी हाताच्या अंतरावर धनंजय मुंडे आहेत, पण अजितदादांनी ना मुंडेंकडे पाहिलं ना मुंडेंशी संवाद साधला आणि मुंडेंच्या समोरूनच दादा निघून गेले। हे दृश्य आहे अधिवेशनाच्या चहापानाच्या कार्यक्रमातलं। बरं, हा कार्यक्रम संपला, पुढे मंत्रिमंडळाची बैठकही झाली आणि त्यानंतर महायुतीची पत्रकार परिषद सुरू झाली। माध्यमांच्या प्रतिनिधींनीही लागलीच हा मुद्दा छेडला। व्हिडिओ व्हायरल होतो आता चहा पाण्यामध्ये अरे आमच्या सोबत चहा प्यायला होते ना, गप्पा मारत होते दोघं, ते नाही दाखवलं तुम्ही। आता ते माझ्या बरोबरच होते आणि आता मुख्यमंत्री महोदय पु ल देशपांडे सभागृहाच्या उद्घाटनाला निघालेले आहे आणि त्यावेळेस धनंजय मुंडे माझ्या बरोबर आहेत। वाटल्यास आपण बरोबर। नाराजीची ही चर्चा दादांनी मात्र उडवून लावली, पण धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या चर्चा या दृश्यामुळे अधिक गडद झाल्या। त्यातच सकाळीच धनंजय मुंडेंच्या घटस्फोटित पत्नीनं राजीनाम्याबाबत एक भविष्यवाणी केली। अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी धनंजय मुंडे राजीनामा देणार असून 2 दिवसांआधीच मुंडेंचा राजीनामा लिहून घेतल्याचा दावा करुणा मुंडेंनी केला। 2 दिवसा अगोदर पण त्यांचा राजीनामा घेतला गेलेला आहे, ते देत नाही होते, पण अजितदादांनी राजीनामा घेतलेला आहे। 100% न्याय, अर्धा न्याय मिळाला आहे की जे सीबीआयने खूप चांगली पद्धतीने चौकशी केलेली आहे। बाकी पुढे 100% जसे की धनंजय मुंडेंनी सांगितलं होता की फाशीची सजा द्यायला पाहिजे। ज्यावेळी वाल्मिक कराड सरेंडर झाला होता त्यांनी पण सांगितलं होता की जे कोणी आरोपी असेल, जरी आरोप सिद्ध झाला तो फाशीची सजा झाली पाहिजे। आता त्यांच्या वक्तव्य आपल्याला पूर्ण करावं लागेल, कोर्टाला ऐकावं लागेल, सीएम साहेबांना ऐकावं लागेल। तर विरोधकांनीही राजीनाम्याचा सूर आळवलाय। लोक म्हणतात वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे हे एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत। त्याच्यामुळे नैतिकतेच्या दृष्टिकोनातून जर हा राजीनामा मुख्यमंत्र्यांनी घेतला तर विधिमंडळामध्ये नक्की त्याचे पडसाद उमटतील। तेव्हा माननीय धनंजय मुंडे सांगत होते वाल्मिक माझा खास माणूस आहे, खास माणूस, एवढा क्रूर, याचा एक नैतिक दृष्ट्या त्यांनी द्यायलाच हवा। हे महाराष्ट्राची कायदा आणि सुव्यवस्था किती अधोगतीला गेली आहे याचं हे उदाहरण आहे। खुनाच्या प्रकरणामध्ये धनंजय मुंडेचा कसलाही संबंध नाही, पण जो आरोपी आहे तो आरोपी मात्र त्यांचा फार जवळचा होता आणि त्यामुळं मला असं वाटतं की एक नीतिमत्तेच्या आधारावर धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यायला हरकत नाही आहे। नाही, राजीनामा झालाच पाहिजे। आता करुणा मुंडे कुठून म्हणाल्यात मला माहीत नाही, त्यांच्या सोर्स ऑफ इन्फॉर्मेशन काय आहे, आणि जर झाला तर अतिउत्तम, आणि त्याचं सगळ्यांनाच त्याची म्हणजे आतुरतेने वाट बघतायत। तर मला असं वाटतंय की हा झालाच पाहिजे, आणि नाही झाला तर उद्या माझं पाऊल काय असणार आहे ते उद्या मी प्रेस कॉन्फरन्स घेऊन जाहीर करेन। दुसरीकडे आरोपपत्राचा दाखला देत एक बडा नेता वाचला असं म्हणत जरांगेंनी धनंजय मुंडेंवर निशाणा साधला। देशमुख कुटुंबाचं असं म्हणणं होतं की उज्ज्वल निकम साहेबाची निवड यासाठी करायची की चार्जशीटमध्ये फोडाफोडी होऊ नये, अफरातफरी होऊ नये, चार्जशीटवर लक्ष ठेवण्यासाठी वकील पाहिजे होतं, म्हणून ती निवड झाली होती। आणि देशमुखांनी सांगितलं होतं की धनंजय देशमुखांना की आणखीन 2 महिने चार्जशीट दाखलच होणार नाही आणखी, आणि त्यांची निवड झाली आणि दुसऱ्या दिवशी दाखल झालं, म्हणजे आता असं आरोपी होणारच नाहीत। याचा अर्थ जो कोण बडा नेता आहे तो सुद्धा याचा आरोपी होणार होता, कारण त्यांनी मदत केल्याशिवाय ह्या गोष्टी होऊ शकत नाहीत। वाचला किती हो, म्हणजे तुम्ही गुंड मित्र वाचवला, राजकीय मित्र वाचवला, तुम्ही बरोबर पद्धतशीरपणे त्याच्यात छुपा अजेंडा राजकीय चालवला। उद्याच्या अधिवेशनात संतोष देशमुख हत्या प्रकरण गाजणार यात शंकाच नाही। सोबतच धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी करत विरोधक सत्ताधाऱ्यांना घेरणार। मात्र विरोधकांना घेरण्याची संधी न देता सत्ताधारी मुंडेंचा राजीनामा घेतात का? अजित पवार आणि धनंजय मुंडेंमधल्या दुराव्याचं कारण राजीनामाच असल्याचं सिद्ध होतं का हे पाहणं महत्त्वाचं असेल। राजू सोनवणेसह सूरज सावंत, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।